हातात पुस्तके सोडून चिमुकले रस्त्यावर अवैध धंद्याविरोधात गोदूताई घरकुलात रास्ता रोको. ज्या हातात पेन आणि पुस्तक असायला हवी होती त्या हातांनी आज फलक उचलले आणि प्रशासनाला थेट सवाल केला. सोलापुरातील गोदूताई नवीन विडी घरकुल क विभागातील अमन चौक परिसरात कथित अवैध दारू विक्रीच्या विरोधात आज शाळकरी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की अनेक वेळा तक्रारी करूनही काही दिवस कारवाई होते आणि नंतर पुन्हा हा प्रकार सुरू होतो. त्यामुळे परिसरातील वातावरण बिघडत असून त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि दैनंदिन जीवनावर होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अखेर आज विद्यार्थ्यांनीच रास्ता रोको आंदोलन करत आमच्या परिसराला व्यसनमुक्त करा आणि सुरक्षित वातावरण द्या अशी मागणी केली. या आंदोलनात विश्व परिवर्तन फाउंडेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाजभाई पटेल आणि युवा भीमसेना शाखाध्यक्ष सलीमभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनीही सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी संबंधित प्रशासनाकडे कथित अवैध दारू विक्रीवर प्रभावी आणि कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी केली. आजचा प्रश्न केवळ एका चौकाचा नाही तर पुढील पिढीच्या सुरक्षित भवितव्याचा आहे. कारण जेव्हा चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या परिसरासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवावा लागतो तेव्हा तो आवाज केवळ आंदोलनाचा राहत नाही तर संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडणारा इशारा ठरतो. आता या आवाजाची दखल घेऊन प्रशासन काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दिनांक 18 रोजी सकाळी शाळेला पोरं जात असताना दोमात हातभट्टी दारूधंदा इथे चालू आहे रोडावर. दारूचं हे बघील हे प्रशासनाला विचारत आहे. एवढी महाराष्ट्रामध्ये एवढी बंदी असून इथं ओपन मध्ये विकत आहेत हातभट्टी दारू. जे सलीमभाई शेख युवा भीमसेनाचे जिल्हा अध्यक्ष आहेत तर त्यांनी केले लहान मुलं. तर आमची एवढीच नम्र विनंती आहे ग्रामीण पोलीसला की या धंद्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी एवढीच मागणी आहे. देखो भाई ये दारू धंधा है, छोटे छोटे बच्चन जाओ ना को रुकते, सुबह को 6 बजे से लेकर को रात को 12 बजे तक चलता. घर के लेडीज और सब आते जाते रहते, गली के लेडीज और तो ये दारू धंधा चालू रहने पर है ना. कपड़े कैसे पहनते, किसकी चट्टी पर रहती, कौन नाच मुझते रहता, सब स्कूल के बच्चन जाओन रहते. तो ये बंद होना चाहिए. और ये माल दुकान घंटे 2 घंटे नहीं चल रहा था. सुबह को 6 बजे चल रहा तो शाम को 12 बजे तक. अभी हम लेडीज पे कौन लेडीज बाहर सोते थे दुपका लेवल को. अभी खुदा ना करता कौन भी हाथ नहीं लगे, कौन है इसकी जिम्मेदारी साहब. हमारा ये बात बोलो पहला. ఆడపిల్లలు రోడ్ మీద తిరుగుతారు గంతనే మాకేం లేదు. ఆడపిల్లలు సురక్షిత కావాలి. చెప్తానే పోతారు వస్తాడు రస్తా లేదు ఏం లేదు నిలబడతాము. తక్రారు అవుతుంది మాకు రాని తీసుకోవడానికి చాలా త్రాసు అవుతుంది. లొల్లీలు అవుతాయి మంచిగా ఉండాలి. వాళ్ళు బంద్ చేయింది ఎట్లా చేసి. यहाँ सब ये पीने खाने का बहुत है, औरतें आते जाते, ये यहाँ का स्टाफ है, बच्चे स्कूल को जाते हैं, गाड़े आते हैं बच्चा के, ये क्या भी हुआ आप दौड़े